बुलढाणा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, प्रलंबित पीक विमा देण्यात यावा, खरीप आणि रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि महायुतीतील नेत्यांनी निवडणूक दरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झाले होते। पूर्ण नाही झाले तर मग पुढचं पवित्र काय राहणार आहे? पुढचं पवित्र आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी आदेश दिल्यानुसार आज विदर्भातल्या 5ही जिल्ह्यांमध्ये हे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर मोर्चाचं आंदोलन होतंय। भविष्यातली रणनीती सुद्धा ठरेल आणि जर यांनी कर्जमाफी देण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मकता दाखवली नाही तर आज केवळ 5 जिल्ह्यांमधून लोक रस्त्यावर आलेत। भविष्यामध्ये संपूर्ण राज्यातला शेतकरी बांधव हा रस्त्यावर येईल आणि सरकारने या विश्वासघातकी महायुतीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी हे आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही, शेतकरी बांधवांसोबत विश्वासघात केलाय आणि या सरकारचेच मंत्री त्या ठिकाणी जाहीर सांगतायत की कर्जमाफी आम्ही देऊ शकत नाही। ही सरळ धोकेबाजी आहे। या धोकेबाज सरकारच्या विरोधामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी बांधव हे ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत। ही आज एक ठिणगी आहे, याचा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही आणि आज या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे। राज्यभरामध्ये शेतकरी बांधवांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे। ही सुरुवात आहे। आपण जर मागण्या मान्य केल्या नाही राज्य सरकारने तर निश्चितच आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना पायउतार व्हावा लागेल, त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टकरी बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। आज इथे उपलब्ध नाही आणि ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेले आहेत। 5-7 दिवस पूर्वी माननीय सिद्धार्थजी खरात साहेब आपले आमदार आणि मी ज्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो त्याच वेळेस त्यांनी आम्हाला पूर्वसूचित केलं होतं की माझा पूर्वनियोजित दौरा आहे, मी त्या दिवशी हजर राहू शकणार नाही। म्हणून ॲडिशनल कलेक्टर खांदे सर 5 महिन्यापूर्वी सरकार सत्तेत येताना अनेक विविध आमिष तरुण बेरोजगारांना असतील, शेतकऱ्यांना असतील, लाडक्या बहिणींना असतील दाखवले गेले। परंतु जसं सरकार या ठिकाणी असंवैधानिक रीतीनं 3-4 पक्ष एकत्र करून सत्तेत आलं, आम्हाला विरोधी कौल जरी मिळाला तर आम्ही तो मान्य केला। परंतु यांनी जे वचनं दिले होते, आश्वासनं दिले होते त्यांनी पूर्ण करावे म्हणून आम्ही आज सर्वप्रथम पश्चिम विदर्भाचा शेतकऱ्यांचा मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा आज इथं आम्ही काढला। आणि मला वाटत नाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी असंवैधानिक मार्गाचा वापर केला, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस असंवैधानिक मार्गाचा वापर केला आणि यश त्यांनी मिळवलं। म्हणून या मोर्चातून यश आम्हाला मिळू देतील असं मला वाटत नाही। म्हणून आम्हाला याहीपेक्षा प्रखर आंदोलन पुढच्या काळामध्ये छेडावं लागणार आहेत। म्हणून पुढेही आम्ही शेतकऱ्यांना जागरूक करत आहोत की पुढं देता की जाता की खाता लाता अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही पुढे भविष्यामध्ये करू आणि शेतकऱ्यांना न्याय चला करू। संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी झाली पाहिजे। निवडणुकीच्या आधी या सरकारनं जो जुमला करून शेतकऱ्यांची महिलांची जी मतं घेतलीत, या घोषणापैकी एकही घोषणा या ठिकाणी पूर्ण केली नाही। म्हणून संपूर्ण पश्चिम विदर्भात 5ही जिल्ह्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य मोर्चा या ठिकाणी आम्ही काढला आणि शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं आम्ही या ठिकाणी लढत राहू। शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजेत, पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत, शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजेत, महिलांना 2100 रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजेत। अशा ज्या काही आमच्या सर्व मागण्या आहेत, ह्या मागण्या धडीच लागल्याशिवाय आम्ही शिवसेना स्वस्थ बसणार नाही आणि या सरकारला सळोकी पळो केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही।